नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर आणि आपण आहात माझ्या नक्षत्र प्रकाश या ज्योतिषविषयक यूट्यूब चॅनलवरती. आज मी पहिलं पॉडकास्ट करत आहे आणि ही जी सिरीज असणार आहे ही ॲस्ट्रॉलॉजरची डायरी अशा नावाचं पॉडकास्टची एक सिरीज असणार आहे. हा पहिला पॉडकास्ट जो आहे तो मी एकटाच करतोय, मी एकटाच बोलणार आहे. त्यामुळे काही जणांना ते कंटाळवाणं वाटेल की मी एक सुरी बोलतोय, चर्चा नाहीये, दोघं जण नाहीयेत, काही चर्चा होत नाहीये. असं असताना एकट्याचं बोलणं ऐकणं थोडंसं कंटाळवाणं असू शकतं. पण त्या भावनेच्या थोडंसं पुढं तुम्हाला जायला पाहिजे, कारण ॲस्ट्रॉलॉजर म्हणून काम करताना मला आलेले अनुभव मी एका पाठोपाठ एक सांगणार आहे. काही ज्योतिषविषयक टिप्स सुद्धा देणार आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्र विषय. त्यामुळे ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे, जे ज्योतिष शिकत आहे, ज्योतिष शिकून झालेलं आहे परंतु अजूनपर्यंत प्रेडिक्शन करायला लागले नाहीत, प्रेडिक्शन करायचा कॉन्फिडन्स येत नाही आहे, हा व्यवसाय म्हणून चालेल का असे सुद्धा मनामध्ये शंका आहे. मला व्यवसाय करायचा आहे पण कुठून सुरुवात करू हे पण लक्षात येत नाही. असे अनेक प्रश्न ज्यांच्या मनामध्ये आहेत, अशा सगळ्यांसाठी ही जी ॲस्ट्रॉलॉजर्स डायरी नावाची जी सिरीज आहे, पॉडकास्ट सिरीज, ती मी बनवायला घेतली. आता सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की मी ज्योतिष शिकायला कधीपासून सुरुवात केली आणि मला ज्योतिष शिकावंसं का वाटलं. काहीतरी स्ट्रॉंग कारण असल्याशिवाय माणूस काही एवढं मोठ्या शास्त्राचा अभ्यास करायला जात नाही, नाही का. माझी बॅकग्राऊंड अशी आहे, माझ्या आईचे मामा नारायण पांडुरंग महाजन, नापा महाजन, दापोलीला राहायचे. दापोली शहराच्या अगदी जवळ जालगाव म्हणून गाव आहे, 1 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या ठिकाणी ते ज्योतिष मार्गदर्शन करायचे आणि कसं मार्गदर्शन करायचे याची पण त्यांची एक अनोखी पद्धत होती. त्यांची जाहिरात शहरांमधल्या पेपरमध्ये यायची, म्हणजे केसरीमध्ये यायची, सकाळमध्ये यायची की नाही मला माहित नाही, पण बहुतेक वेळा केसरीमध्ये जाहिरात त्यांची असायची. आणि केसरीमध्ये ते असं लिहायचे, मृगसंहिताद्वारे ज्योतिषविषयक मार्गदर्शन आणि मनी ऑर्डर एवढ्या रुपयाची तुम्ही करा. ज्या व्यक्तीची जन्मकुंडली तयार करून पाहिजे त्याची जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थान कळवा. आणि मग ते मनी ऑर्डरने त्याला पैसे यायचे आणि ते हाताने लिहायचे सगळं, कुंडली बनवायचे, मृगसंहिता कुंडली तयार करायची त्या व्यक्तीची आणि त्याचं साधारणपणे 1 पान 1.5 पान भविष्य लिहून ते पोस्टाने पाठवायचे आणि पोस्ट एनव्हलपमध्ये हे सगळं लिहून तो कागद, हाताने लिहिलेला कागद ते पाठवायचे आणि तंतोतंत त्यांचं भविष्य बरोबर यायचं. असा अनेक लोकांचा अनुभव होता. आणि मी सुट्टी निमित्त, म्हणजे मला जेव्हा शाळेच्या दरम्यान मे महिन्याची सुट्टी असायची तेव्हा मी मे महिन्यामध्ये जाऊन तिथं राहायचो आईच्या मामांकडे, कारण मला आजी आजोबा नव्हते, तेच माझ्यासाठी आजी आजोबा होते. आणि त्या घरामध्ये राहून मी तो सगळा उपक्रम त्यांचा पाहत होतो. किंबहुना त्यांचा संपूर्ण चरितार्थ याच्यावरती चालत होता. अनेक लोकांचा विश्वास होता, त्यांची भविष्य लिहिलेलं बरोबर येत होतं. माझा विवाह झाला त्याच्या आधी माझ्या सासऱ्यांनी त्यांचं स्वतःचं, माझ्या पत्नीचं आणि माझ्या 2 मेव्हण्यांचं भविष्य त्यांच्याकडनं लिहून घेतलं होतं. आणि मग जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे ते तुझे नातेवाईक आहेत का? अच्छा, हे बाई, आम्ही सगळ्यांची भविष्य लिहिलेली ही अशी आलेत. त्यातल्या एका मेव्हण्याने आजपर्यंत अनेक वेळा परदेश प्रवास केलाय. ते त्यांनी लिहिलं होतं, परदेश प्रवास अनेक वेळा करेल. म्हणजे इथपासून बारीक सारी गोष्ट, तो इंडस्ट्रियलिस्ट झाला, त्याने एक नवीन मोठा मेव्हणा, त्यांनी इंडस्ट्री स्थापन केली. ही इथपासून बारीक सारीक गोष्टी आमच्या आईच्या मामाने, म्हणजे तेव्हा आमची कोणाची ओळख, म्हणजे माझ्या सासऱ्यांची आणि आमच्या आईच्या मामांची ओळख सुद्धा नव्हती. अशा काळामध्ये त्यांनी ते त्यांच्याकडनं लिहून घेतलं होतं. सांगायचा मुद्दा असा की मी हे सगळं पाहिलं होतं आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्र याच्यावरती माझा विश्वास होता. मला असं कधी, म्हणजे मी विश्वासच नाही अशी काही परिस्थिती आली नाही. 1992 सालची दिवाळी, या दिवाळीमध्ये माझ्या हातामध्ये एक पुस्तक पडलं आणि ते पुस्तक होतं अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह किंवा एक प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव होतं. आणि या पुस्तकाचे लेखक होते नरेंद्र दाभोळकर. आणि मग त्यांनी बरेच अंधश्रद्धा म्हणजे काय, त्याची व्याख्या, अमुक तमुक, हे ते सगळं बरंच काही लिहिलं होतं. आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तर त्याच्यावरती
त्यांनी असं लिहिलं होतं की काय म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली कशावरून, लोक काहीतरी अंधश्रद्धा मनामध्ये ठेवतात, अशा पद्धतीचा काहीतरी प्रश्न त्यांनी त्या पुस्तकात विचारला. आणि मी 1992 साली त्यांना त्या प्रश्नासाठी म्हणून मी एक पत्र लिहिलं. आता ते दुर्दैवाने हा सगळा पत्रव्यवहार माझ्या हातात, म्हणजे कुणी मला चॅलेंज केलं तर दाखवायला नाही, पण मी हे लिहिलं होतं. मी अगदी सत्य प्रतिज्ञापूर्वक ईश्वर शपथ सांगतो की मी असं त्यांना पत्र लिहिलं की बाबा 200 वर्षापूर्वी जेव्हा रेल्वे भारतात आली त्यावेळेला भारतीय लोकांनी अशी गाणी रचली होती, साहेबाचा पोऱ्या कसा आकली, बिन बैलाची गाडी कशी ढकली. म्हणजे तोपर्यंत बैलाच्या शक्तीशिवाय एखादी गाडी, बैलगाडी ढकलली जाऊ शकत नाही, किंवा माणसाची शक्ती, असं एक लोकांच्या डोक्यामध्ये पक्क होतं. आणि मग इंग्रजांनी जेव्हा बैलाशिवाय गाडी चालवली त्यावेळेला त्याचं आश्चर्य भारतीय लोकांना वाटलं, आणि म्हणून त्यांनी ते गाणं लिहिलं होतं. म्हटलं अजून 200 वर्षांनी असं होईल की माणूस स्वतः भिंत चालवायला लागेल. म्हणजे सायन्स एवढं पुढारलेलं असेल की एखादी जड वस्तू कुठल्याही ताकदीशिवाय, म्हणजे ती ताकद आपल्याला समजणार नाही, दिसणार नाही, पण ती ताकद असते त्याच्यात, कुठल्याही ताकदीशिवाय ते चालवणं अशक्यच आहे. सायन्स आहे. आता ती नेमकी कुठली शक्ती त्याचा शोध लागेल. आणि एखादी मोठी कुणीतरी भिंत चालवतोय तसं नाही, पण काहीतरी एखाद्या दगडावरती बसलाय, तो दगड चालतोय, असं काहीतरी अजून 200 वर्षांनी घडलं तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्याजोगं नाही, असं मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी लिहिलं होतं. आता याच्यावरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी मला उत्तर लिहिलं की तुझं म्हणणं कदाचित बरोबर आहे, परंतु फलज्योतिषावर माझा विश्वास नाही. आता फलज्योतिष आणायचा काही कार्यक्रम होता का? त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं मी उत्तर माझ्यापर्यंत द्यायचा प्रयत्न केला होता, ते त्यांनी मान्य केलं होतं. परंतु फलज्योतिषावरती, फलज्योतिष हे कसं थोतांड आहे, फलज्योतिष हे कसं काय त्याला कार्यकारण भाव नाही, असं म्हणणारे महाराष्ट्रामध्ये दोघं जणच. एक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, मला अतिशय आदर आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांविषयी, कारण त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम, म्हणजे बाणामती असेल, अजून काय ते लोकांना फसवणारे लोक जे आहेत ना त्यांना थांबवण्याचं काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलं. परत त्याच्याविषयी मला अतिशय आदर आहे, म्हणजे त्याच्यात कुठेही काही शंकाच नाही, त्याच्याबद्दल काही चुकीचं बोलण्याचं काही कारणच नाही. परंतु फलज्योतिषावरती त्यांचा का राग होता हे काय मला कळलं नाही. त्यांचा एक आणि दुसरे ज्येष्ठ संशोधक जयंत नारळीकर सर, त्यांच्याविषयी आदर आहे, त्यांच्या ज्ञानाविषयी. परंतु ही दोन माणसं वारंवार संधी मिळेल तेव्हा ज्योतिषशास्त्राविषयी काहीतरी लोक, बरं हे एवढे मोठी माणसं आहेत की ते बोलतात ते खरंच वाटावं, म्हणजे त्यांचं चुकू शकतं असं लोकांना वाटत नाही, आणि म्हणून त्याला कोणी चॅलेंज पण करायला जात नाही. तर मग त्याच वेळेला नेमकं म्हणजे हा जो काय ॲस्ट्रोलॉजर्स डायरी नावाचा मला उपक्रम सुरू करायचा, खरं तर मी ठरवलं होतं की आधी सगळ्यात पहिल्यांदा 2 व्यक्तींची नावं घ्यायची, की त्यातले पहिले ज्यांच्याकडे मी ज्योतिष शिकलो, कैलासवासी डॉक्टर धुंडराज पाठक यांचं नाव, यांच्याविषयी श्रद्धा व्यक्त केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि तसंच दुसरं नाव शरद उपाध्ये सरांचं आहे, की ही सगळी अभूतपूर्व विरोधाची परिस्थिती होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्योतिषशास्त्राला इतका विरोध होत होता, हे 2 महान व्यक्ती विरोध करत होते. एकदा तर ते पंचांग जाळायला निघाले होते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले चॅलेंज दिलेली होती वेगळी. आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की ज्योतिष खरंच शास्त्र आहे का, हे दोघं जण म्हणतात, तर काहीतरी शंका वाटू शकेल सामान्य माणसाच्या मनामध्ये. अशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना मला असं वाटतं की शरद उपाध्ये सरांनी जे काही काम केलेलं आहे ते अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे, की त्यांनी त्यांचे जे कार्यक्रम केले राशीचक्र, जे त्या राशीचक्र कार्यक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये ज्योतिषशास्त्र विषयाला पुन्हा एकदा प्रतिष्ठा निर्माण झाली. म्हणजे याच्यात काहीतरी अर्थ आहे असा विचार करणाऱ्याला वाटून जाईल इतपत परिस्थिती, चांगली परिस्थिती शरद उपाध्ये सरांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. हे 100% निर्विवाद सत्य आहे. नाहीतर आपण एका दुसऱ्या दिशेने गेलो असतो. वरती आणि खाली कोणी विचारत नाही बरं का. म्हणजे नॉर्थ इंडियामधल्या लोकांनी या लोकांच्या बोलण्याला किंमतही दिली नसते. तिकडे त्यांचा विश्वास आहे. राजस्थानमध्ये खूप चांगला ज्योतिषाचा अभ्यास चालतो, नॉर्थमध्ये चालतो, तसंच दक्षिणेला चालतो. कृष्णमूर्ती
पद्धतीचे जे जनक होते ते दक्षिणेकडचे होते. अजून दक्षिण भारतामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार आहे तसा आहे, लोकांचा विश्वास आहे, अडीअडचणीला लोक सल्ला घेतात. परंतु महाराष्ट्रातले लोक आपण जरा जास्त विचारी, पुरोगामी, संतांच्या भूमीतले असे सगळे असल्यामुळे मनामध्ये शंका निर्माण होणं साहजिक होतं. आणि ही शंका म्हणजे आपल्याला आता ज्योतिषशास्त्र शिकलं पाहिजे असं मला वाटलं जेव्हा मला दाभोळकर सरांचं पत्र आलं की फलज्योतिषावर माझा विश्वास नाही. आणि मग त्यांनी असं पण कुठेतरी उल्लेख केला होता की आम्ही 5 पत्रिका देऊ आणि ही माणसं जिवंत आहेत का मृत आहेत एवढंच सांगायचं, असं त्यांनी चॅलेंज केलं होतं. आणि मी धोंडराज पाठक सरांचा चिंचवडमध्ये, मी त्यावेळेला चिंचवडमध्ये राहायचो, जन्मापासून अनेक वर्ष चिंचवडमध्ये राहत होतो. तिथं त्यांचा बोर्ड लागला की बाबा ज्योतिषाचे क्लासेस होणार आहेत वगैरे वगैरे. आणि मी ज्योतिषाच्या क्लासला 1992 साली ऍडमिशन घेतली पहिला ज्योतिष विशारद पदवीसाठी. आणि मग धोंडराज पाठक सर विचारत होते तुम्ही कशाला ऍडमिशन घेतली, तुमचा काय हेतू आहे. माझ्या क्लासमध्ये 2 डॉक्टर ज्योतिष शिकायला आले होते. एक तर डॉक्टर म्हणजे नावाजलेले डॉक्टर, त्यांची प्रॅक्टिस, तरी सुद्धा ते ज्योतिष शिकायला आले होते. तर मी म्हटलं बाबा असं असं झालं बाबा, ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं माझा असं पत्र व्यवहार झाला. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की फलज्योतिषावरती माझा विश्वास नाही. आणि मग ते पण वाचण्यात आलं माझ्या की त्यांनी चॅलेंज केलंय की 5 जन्मकुंडली आम्ही देऊ आणि माणसं जिवंत आहेत का मृत आहेत हे सांगायचं. आणि त्यांनी बक्षीस पण लावलं होतं या सगळ्या गोष्टीला. त्याला मला कैलासवासी धोंडराज पाठक सर असं म्हणाले तुम्ही या भानगडीत पडू नका. याचं कारण असं की या त्यांच्या चॅलेंजला महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर असं दिलेलं आहे की 5 पत्रिका अशा माणसांनी द्याव्यात जे किमान सायन्स ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांनी ज्योतिषशास्त्र अभ्यासलेलं आहे. म्हणजे असं नको व्हायला की बुवा तुम्ही म्हणजे कुणाची पत्रिका काहीतरी जन्मतारीख वगैरे वगैरे तयार करता येते ना, तसं काही अवघड नाही. मग ती त्या तारखेला ती व्यक्ती जन्माला आली असो नाही तर असो, म्हणजे ज्याने साधारण ज्योतिष शिकलंय त्याला आपण सांगितलं समजा एक 17 नोव्हेंबर 1970 दुपारी 2 वाजता जन्मलेल्या मुलाची पत्रिका तयार करून द्या. तर कोणी तयार करून देतं, म्हणजे तिथं खरंच ते मूल जन्माला आले का नाही कोणी शोधायचा प्रयत्न करत नाही. आणि मग अशा समजा 5 पत्रिकापैकी 2 पत्रिका समजा अशा दिल्या गेल्या नरेंद्र दाभोळकर महाराजांकडनं दिल्या गेल्या असत्या. आणि शेवटी ज्योतिष हे काय आहे तर पुढे जाऊन पुढच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे मला ज्योतिष काय वाटतं ते सांगणार आहे. पुढच्या कधीतरी एपिसोडमध्ये याच्यावर आपण ज्योतिषशास्त्र नेमकं काय आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत. पण असं काहीतरी उत्तर निघालं की बाबा ते हयात नाही आहेत किंवा हयात आहेत, तर नरेंद्र दाभोळकर साहेब हे म्हणू शकतात अहो ते जन्मालाच आले नव्हते तर हयात असल्याचं नसल्याचा काय प्रश्न आहे नाही का. म्हणून महाराष्ट्र ज्योतिष परिषदे मला हे डॉक्टर धोंडराज पाठकांनी क्लासमध्ये सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की आम्ही हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि कंडिशन टाकलेली आहे त्यांच्या समोर की या ज्या काय 5 पत्रिका आहेत या 5 पत्रिका अशा माणसांनी द्याव्यात. त्यांनी ती माणसं बघितलेली असावीत, मग ती जिवंत असोत मृत असोत, त्या माणसांचा त्यांचा काहीतरी परिचय असावा. म्हणजे ती माणसं खरोखरी जन्माला आलेली होती, आता असतील जिवंत किंवा नसतील, असे BSc झालेले किंवा डॉक्टर असलेले आणि ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे अशा 5 लोकांनी पत्रिका द्याव्यात. परंतु हे चॅलेंज काही स्वीकारलं गेलं नाही. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने विचारलेला प्रश्न होता, परंतु ही कंडिशन होती. कारण का तर घ्यायला खोटं ठरवायचं झालं एकदा की मग ते कसंही खोटं ठरवता येतं. आणि याचा अनुभव पुण्यातल्या लोकांनी घेतलाय. गोडाबाबा नावाची केस आहे, परत कधी झाली तर मी ती गोडाबाबा केसमध्ये जे कोणी त्या गोडाबाबाच्या हाताचं सॅम्पल घेणारे जे लोक होते की नाही, त्याच्यामध्ये एक माझ्या मित्राचे वडील होते आणि त्यांनी सांगितलं गोडाबाबाच्या केसमध्ये काय झालेलं होतं, नेमकं कसं झालेलं होतं, काय कसे निष्कर्ष आले बाहेर, कसे झाले, या सगळ्या गोष्टी मला त्या मित्राकडून ऐकायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याचा गोडाबाबा होता का नाही. आणि म्हणून हे जे काही चॅलेंज होतं हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं दिलेलं उत्तर, रजिस्टर एडी पत्राने दिलेलं उत्तर, मला धोंडराज पाठक सरांनी सांगितलं होतं की पत्राचं उत्तर रजिस्टर एडी पोस्टाने दिलेलं आहे, त्याचे अॅक्नॉलेजमेंट पण आहे. परंतु त्याच्यावर पुढे काहीच नाही. दरवेळेला आपलं उठून म्हणजे आजही जर तुम्ही यांची वेबसाईट चेक केली तर तुम्हाला हा प्रश्न मिळेल की बाबा 5 व्यक्ती जन्माला आहेत का मृत आहेत. मला एक प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती जिवंत आहे का मृत आहे ही जर का परागंदा झाली असेल तर हा प्रश्न आहे असं आपण समजू शकतो, हो की नाही. पण जिवंत असलेली व्यक्ती जिवंत आहे म्हणजे
इथे व्यवहारात आहे आपल्यासोबत. तर फोन करून विचारता येतं ना, त्यासाठी जन्मकुंडली बघायची आवश्यकता काय. हात के कंगन को आरसी क्यू, नाही का, असं आपण म्हणतो ना, की जी गोष्टी सहज समजण्यासारखी आहे. एखादं मूल जन्माला आलं तर स्त्री आहे का पुरुष आहे हे विचारण्यासाठी पत्रिका बघायची गरज आहे? अजिबात नाही. ते सहज कळतं की त्याच्यासाठी काय पत्रिका बघायची गरज नाही. पत्रिका कधी बघावी? काहीतरी जो आपल्या मानवी बुद्धीच्या बाहेरचा पडलेला प्रश्न आहे, मानवी बुद्धी, तर्क, सायन्स जे काही उत्तर देत नाही त्याला आपण ज्योतिष कुंडली बघावी, नाही का. मग ही माणसं 5 माणसं परागंदा आहेत का, याचाही काही उल्लेख नव्हता. हा प्रश्न विचारायचा कशा करता? विनाकारण एखाद्या शास्त्राची परीक्षा घ्यायची कशा करता? शास्त्र आहे का नाही ठरवण्यासाठी. शास्त्र म्हणजे काय याची गुगलवरची डेफिनेशन पण पुढच्या एपिसोडमध्ये मी घेणार आहे. तर फार इंटरेस्टिंग आहे. आणि ते जे म्हणतात ना की हे शास्त्रच नाही आणि याला काय आधार नाही वगैरे वगैरे, असं जे काय दावा चालतो त्याच्याविषयी मी एका एपिसोडमध्ये जाणार आहे. म्हणजे असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्यांनी ह्या एपिसोडमध्ये पॉडकास्टमध्ये यायला हरकत नाही. आपण 2 जणांचं पॉडकास्ट सुद्धा करता येईल. काही त्याच्यात अवघड आहे अशातलं मला वाटत नाही. व्हॉट्सअपवरती चर्चा चालू आहे, त्याचं रेकॉर्डिंग करून तो पॉडकास्ट म्हणून मला अपलोड करणं शक्य आहे. त्याचा भाव फक्त चर्चेचा. अगदी कोणी माणूस माझ्या ओळखीचाच पाहिजे ह्याच्यातला काही भाग नाही. अननोन माणसाची सुद्धा याविषयी चर्चा करता येईल. आणि मग मी त्या क्लासला ऍडमिशन घेतल्यानंतर मी म्हणालो की ते म्हटले या कारणासाठी जर का तुला ज्योतिष शिकायचं असेल तर नाही शिकलंस तरी चालेल. परंतु मला उत्कंठा होतीच, घरामध्ये परंपरा होती आणि सगळ्या ऑकल्ट सायन्सेस बद्दल मला, सगळ्या गूढशास्त्रांबद्दल मला आंतरिक रस आहे. म्हणजे मी एखादं काहीतरी गूढ गोष्ट असेल तर त्याच्या पाठीमागे जातो, त्याचं कारण शोधून काढायचा प्रयत्न करतो. हे कसं चाललंय, हे कसं चाललं. अजून एक एपिसोडमध्ये हे सगळं येणार आहे बरं का. काही काही गमतीचे भाग आहेत. मी अशा काही काही माणसांना भेटलोय, अशी काही काही पुस्तकं वाचलेली आहेत आणि ते सगळ्या गोष्टी एकेका एपिसोडमध्ये आणण्याचा माझा विचार आहे. तर म्हणजे ज्योतिषशास्त्र याला ऑकल्ट सायन्स म्हणता येईल, गूढशास्त्र म्हणता येईल. आणि याच्यामध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे मी ते शिकायला घेतलं. मग पुढे ज्योतिष विशारद परीक्षा पास झालो आणि मग पुढे 1 वर्षाच्या गॅप नंतर परत 1.5 वर्ष मी ज्योतिषशास्त्री परीक्षेचा अभ्यास केला. ज्योतिषशास्त्री परीक्षा 1996 साली मी उत्तीर्ण झालो. पण मी त्या काळामध्ये नोकरीला होतो, बजावटोत नोकरीला होतो. 24 वर्ष बजावटोत नोकरी केली. इतर ठिकाणी 7 वर्ष मी नोकरी केली. एकूण 31-32 वर्ष नोकरी केली. आणि नोकरीत असताना मी ते काही पूर्ण वेळ ज्योतिषशास्त्र करू शकत नव्हतो, कारण तेवढा फ्रेशनेस नसायचा. आपण एखाद्याचा प्रश्न हाताळतोय तर तो हाताळताना आपण स्वतः फ्रेश पाहिजे, मेंटली फ्रेश पाहिजे तो प्रश्न हाताळायला. तशी अवस्था नसायची. म्हणजे फिजिकल श्रम नसले होत शेवटचे 15 वर्ष, तरी मेंटल श्रम झाले, म्हणजे मानसिक श्रम झालेले असायचे. आणि मग तितकाच तो पेशन्स नसायचा. आणि या पद्धतीने मी आणि मग ज्योतिषशास्त्र अभ्यासल्यानंतर आणखीन एक मला गुरु भेटले. ते आमच्या चिंचवडमध्ये, त्यांचं नाव पोंक्षे काका. हे सिद्ध पुरुष होते. त्यांच्याकडे मी जायला लागलो. आणखीन काही आपल्याला ज्ञान मिळेल या दृष्टीने. ज्योतिषशास्त्री म्हणजे ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांच्या 2-3 कॅटेगरी आहेत, 2-3 प्रकार आहेत असं मला वाटतं. की बा एक फक्त ज्योतिषशास्त्र हे कधी घटना घडेल, तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचं उत्तर हो नाही, कधी घडेल कालावधी सांगून मोकळे होतात, त्याच्यावरती पुढे काही सांगत नाहीत. मगाच्या उल्लेखामध्ये आणखीन एक नाव घ्यायचं राहून गेलं. म्हणजे जसं डॉक्टर धोंडराज पाठक सरांचं नाव घेतलं, आता ते हयात नाहीत. आणि जसं शरद उपाध्ये सरांचं नाव घेतलं तसं वदा भटांचं सुद्धा नाव मी घेतलं पाहिजे. कारण आम्हाला जी काही पुस्तकं अभ्यासाला दिलेली होती ती वदा भट सरांची होती. कुंडली मंत्रतंत्र भाग 1, भाग 2 आणि याच्या 50-50 आवृत्त्या झाल्यात. महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या ज्योतिषांच्या या 2 पुस्तकाच्या आधारे, म्हणजे मूलभूत ज्याचे धडे जे गिरवायचे आहेत ज्योतिषशास्त्राचे, ते या 2 पुस्तकांच्या आधारे महाराष्ट्रातल्या अनेक ज्योतिषांनी गिरवलेले आहेत. त्यामुळे त्यांचं नाव न घेता पुढे जाणं कदाचित चुकीचंच आहे. आणि त्याच्या 80व्या वाढदिवसाला त्यांच्या ऑफिसमध्ये मी 2-4 जणांना घेऊन गेलो होतो. त्यांचा सत्कार माझ्या नक्षत्र प्रकाश चॅनलतर्फे, म्हणजे त्यावेळेला फेसबुक चॅनल होता, मी त्यांना भेटायला गेलो होतो. आणि
त्याचे फोटोही टाकले होते नक्षत्र, म्हणजे आदर आहे, अतिशय आनंद. पण त्यांच्या परंपरेत काय चालतं तर ते बरोबर आहे चूक आहे मला काही म्हणायचं नाही, पण ते ज्योतिषशास्त्र दृष्टीने कुंडलीचा अभ्यास, एखादा प्रश्न माणूस घेऊन गेला विवाह कधी होईल तर ते सांगतात की एवढा वेळ होईल, परंतु विवाह होत नाहीये, 30 वर्ष वय झालंय, 32 वर्ष झालंय, तर काय उपाय करायचा, तर ते शक्यतो वदा भट यांच्या परंपरेमध्ये उपाय सांगितले जात नाहीत. पण मी ज्या पोक्षे काकांकडे गेलो होतो, म्हणजे जात होतो नियमितपणे ज्योतिषशास्त्री परीक्षा पास झाल्यानंतर, तर ते असं सांगायचे की एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये अडचण आहे तर मग नाही बाबा तुझा विवाह 35व्या वर्षी होईल असं सांगून थांबायचं का, तो माणूस थांबायला तयार आहे का, त्याच्या आयुष्याची घडीमध्ये म्हणजे ती अडचणच आहे, मग 35 वर्षापर्यंत तुम्ही कुणीतरी ज्योतिषाने सांगितले म्हणून मध्ये प्रयत्न सोडून द्यायचे का, बघायचंच नाही का, असे सगळे प्रश्न निर्माण होतात. आपल्याला माहित असेल तर उपाय सांगायला हरकत नाही. त्यामुळे हे उपाय हे मी म्हणजे जरी ज्योतिषशास्त्री परीक्षा वदा भट सरांची परंपरा, वदा भट सरांच्या क्लासेसमध्ये माझे गुरु डॉक्टर धुंडराज पाठक सर शिकवायला जात होते अनेक वर्ष, आणि मग नंतर त्यांनी स्वतःचे ज्योतिषाचे क्लासेस सुरू केले. पण इथे म्हणजे फार उपाय सांगणं वगैरेला कोणी बिलीव्ह करत नव्हतं, परंतु पोक्षे काकांच्याकडे गेल्यानंतर मी अनेक उपाय शिकलो. उत्तर भारतामध्ये उपायांची खूप मोठी परंपरा आहे, काही उपाय तिकडनंही काही पुस्तकातनं वाचायला मिळाले, आणि मी उपायावरती फार भरोसा ठेवतो की करून बघा ना, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये एक प्रश्न आहे आणि त्याने उपाय केला आणि त्याचं समजा लवकर काम झालं तर हवा त्याने कोणाला नको आहे. फक्त एवढं एकच करतो मी की खर्चिक उपाय शक्यतोवर सांगत नाही, उपासनेचे उपाय सांगतो, क्वचितच थोडेसे खर्चिक उपाय सांगतो. अशा पद्धतीने मी गेल्या अनेक वर्ष हे सगळं करतोय, आणि हे सगळं करत असताना अनेकविध अनुभव, म्हणजे जातकांचे अनुभव आहेत, हे शिकताना आलेल्या अडचणी आहेत, कुठला सिद्धांत बरोबर कुठला सिद्धांत चूक, पराशरीमध्ये सांगितलेलं बरोबर आहे, कृष्णमूर्तींनी सांगितलेलं बरोबर आहे, जैमिनींनी सांगितलेलं, अशा अनेक नानाविध संकल्पना कुठल्या बरोबर आहेत, या सगळ्याचा विचार करत करत आपण जाणार आहोत. दीक्षित सरांचं एक पुस्तक आहे ज्योतिषशास्त्राचा इतिहास वगैरे, ते वाचायचं राहिलं माझं खरं तर. पण भारतामध्ये खूप मोठी परंपरा आहे ज्योतिषशास्त्राला, अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथांच्या माध्यमातून अनेक पिढ्या, हा शब्द कदाचित लहान पडेल, अनेक युग अभ्यास झाला असं म्हटलं तरी सुद्धा कमी पडणार. कारण सूर्य सिद्धांत नावाचा जो मूळ ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये ग्रहांचे अंतर वगैरे वगैरे अमुक तमुक, हा 50,000 वर्ष जुना आहे असं सांगितलं जातं. आणि हे मी म्हणत नाही, परदेशात राहणारे डॉक्टर निलेश ओक यांची काही व्याख्यानं मी ऐकली, नाव कदाचित चुकत असेल, पण त्यांनी सांगितलं हा 50,000 वर्ष जुना ग्रंथ आहे, आणि तिथपासून म्हणजे अगदी फार पाठीमागं सगळ्यात जुनं पुस्तक कुठलं, पाराशरीच्या आधीचंही कुठलं, सूर्य सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचं म्हणजे तिथीचं वर्णन अमुक बरंच काही आहे. तर इतकी जुनी परंपरा आहे, इतकं मोठं ज्योतिषशास्त्र आहे, आणि अनुभव आल्याशिवाय, आता मधल्या काळामध्ये खूप शिकलेले लोक त्याच्या पाठीमागं जात नव्हते, त्याच्यामुळे मग अर्धवट अभ्यासाने काही लोकांनी काही प्रिडिक्शन केली ती चुकली, पण म्हणजे ज्योतिषशास्त्र बदनाम नाही होत हे आपल्याला मला आवर्जून सांगण्यासारखं आहे की ज्योतिषशास्त्राला बदनाम कोणी करू नये. ज्यांनी नीट अभ्यास केला नाही त्यांची काहीतरी चुकीचं सांगितलं, काहीतरी लोकांना फसवलं, असं पण झालं, असं नाही असं म्हणत नाही. या असा सगळा भाग आहे. हे प्रत्येक एपिसोडमध्ये मी काहीतरी एक विषय घेऊन, आजचा विषय एवढाच होता की मी ज्योतिषशास्त्र का शिकायला लागलो, आणि ज्योतिष म्हणजे आज आता या एपिसोडच्या शेवटी उत्तर द्यावं असं वाटतं की ज्योतिषशास्त्र आहे कसं आहे ते मी पुढे नंतर सांगणार आहे. म्हणजे गुगल डेफिनेशन काय आहे, शास्त्र कशाला म्हणायचं, आणि वगैरे वगैरे, याचा आपण पुढच्या एपिसोडमध्ये अभ्यास याच्यावरती बोलूया. जाता जाता काही कन्सेप्ट आहेत. एक सल्ला जाता जाता द्यावाच वाटतं, विशारद परीक्षेवरती थांबू नका. महाराष्ट्रामध्ये ज्योतिषशास्त्री या परीक्षेची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषद हे चांगल्या पद्धतीने ही परीक्षा घेत असतं, म्हणजे तिथे काही चुकीचं काही घडत नाही, म्हणजे पार्सलिटी होत नाही, काही नाही. स्कॅन करून बारकोड लावून वगैरे वगैरे पेपर तपासले जातात चांगल्या पद्धतीने, आणि ज्ञान वाढतं आपलं, आणि मगच तुम्ही प्रेडिक्शन करायला लागा. म्हणजे माझा असं नवीन ज्योतिषशास्त्र शिकणार नसेल, काल मला फोन आला होता, तुम्ही क्लास घेता का, म्हणलं हो. मग किती म्हटलं, विशारद हा म्हणजे पूर्वी घेत होता, आता नाही घेते मी क्लास, तर वर्षभर चालतात बाबा माझे क्लासेस.
तर म्हणे मला एक संभ्रम झालाय, 7 महिन्यामध्ये तुम्हाला ज्योतिष शिकवतो आणि मग तुम्ही प्रिडिक्शन करायला लागाल आणि पैसे मिळवायला लागाल असं मला सांगण्यात आलं. मी म्हटलं बाबा कठीण दिसते, म्हणजे अशक्य आहे अशातला भाग नाही. कुणीतरी मागच्या जन्माचा अभ्यास, मागच्या जन्मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून आला असेल तर कदाचित एखाद्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्र न शिकता सुद्धा प्रिडिक्शन करता येईल, म्हणजे जुजबी ज्ञानाने असं म्हणतात. परंतु ज्याने या जन्मामध्ये ज्ञान घ्यायचं ठरवलंय त्याला 7 महिने वगैरे खूप कमी कालावधी आहे. त्याच्यात फक्त तुम्हाला ज्योतिषशास्त्र म्हणजे काय समजेल, प्रत्यक्षामध्ये फलितापर्यंत जायला खूप वेळ आहे. आणि ह्या जो कोणी एपिसोड पाहतायत आणि ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकायचंय, थोडंसं शिकलेत किंवा प्रत्यक्षात प्रिडिक्शन मध्ये जायचंय, ज्योतिषशास्त्र म्हणून व्यवसाय करायचा आहे, त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही ज्योतिष शक्य झालं तुम्हाला तर ज्योतिषशास्त्री ही एक स्टँडर्डाइज एक्झाम आहे. ती स्टँडर्डाइज एक्झाम महाराष्ट्र ज्योतिष परिषद, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक विद्यालयांच्या माध्यमातून लोक शिकतात आणि ती एकाच ठिकाणी एकाच वेळेला, म्हणजे एका ठिकाणी नाही, अनेक सेंटर्स असतात, परीक्षा देतात. त्याच्यातनं काय होतं, आणखीन इनडेप्थ मध्ये अभ्यास होतो. काही कन्सेप्ट आणखीन चांगले क्लिअर होतात. निरयन कुंडली आहे, भावारंभ म्हणजे काय आहे, स्पष्ट ग्रह म्हणजे काय आहेत, स्पष्ट ग्रह का करायचे वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा खूप चांगल्या ज्योतिष गणिताचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. आणि असं केल्यानंतर कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात, परदेशातल्या कुठले असतील, आणि मगच तुम्ही प्रिडिक्शनच्या मागे लागा. ही खूप मोठी, म्हणजे एखाद्याला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे आणि भविष्यात काहीतरी व्यवसाय करायचा आहे तर खूप मोठी तपश्चर्या आहे, एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगू शकतो. बाजारामध्ये कुठेतरी क्रॅश कोर्स आणि वगैरे वगैरे तुम्हाला मी प्रिडिक्शन करायला शिकवतो, ह्यावर शिकवतो, त्याची असं म्हणणाऱ्याने म्हणा, माझं काय त्याच्याबद्दल. कुणी असं पण शिकू शकत असेल याच्यावरती माझा अविश्वास नाही, पण मी पाहिलेलं नाही किंवा मला हे आजच्या घडीला अशक्यप्राय वाटतंय, एवढंच मला आता या निमित्तानं मत व्यक्त करायचं. बाकी याच्यापेक्षा माझा कुणाला चॅलेंज करण्याचा उद्देश नाही. कोणीतरी मोठा गुरु असेल जो खूप मोठं कठीण असलेलं शास्त्र आहे, सूत्रबद्ध पद्धतीने चांगल्या पद्धतीने सोपं करून लोकांना सहज समजेल असं शिकू शकेल, मी मला आता सध्या असं कोणी आहे असं मला वाटत नाही. जे आजपर्यंत ज्योतिषी माझ्या सहवासात आले, ज्यांची मी प्रिडिक्शन्स पाहतोय, जी बरोबर येतात, तर त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. अनेक हजारो पत्रिका हातात गेल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये तुमच्या प्रिडिक्शनला, ते सुद्धा आमचे धुंडराज पाठक सर सांगायचे की 70% बरोबर येईल, 30% चुकेल, हे गृहीत धरून चाला. कारण हे असं काही त्याचं ठाम उत्तर देण्यासारखे प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन नसते. प्रत्येक पत्रिका वेगळे, प्रत्येक पत्रिकेची सिच्युएशन वेगळी आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता तुमचे हात फक्त आभाळाला लागायचे बाकी राहिलेत वगैरे असं काही मनामध्ये आणू नका. तुमचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य आहे वगैरे वगैरे असं काही नसतं. ते निवडणुकीमध्ये नाही का एक्झिट पोल होतात आणि मग ते बऱ्याच वेळा चुकतात, बऱ्याच वेळेला बरोबर पण येतात. ते जसं सायन्स आहे तसं ज्योतिषशास्त्र सायन्स आहे, सायन्स ऑफ प्रोबॅबिलिटी आहे असं मला वाटतं. कसं ती प्रोबॅबिलिटी आपण पुढे जाऊन पुढच्या काहीतरी एपिसोडमध्ये पाहूया. आज तुर्तास एवढं थांबूया. हा पहिला एपिसोड आपल्याला कसा वाटला खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा. हे अजून पुढे काही करावं का याच्याविषयी हे पण तुम्ही मला कळवा, अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. आपल्या सगळ्यांचं प्रोत्साहन मिळालं तर या पॉडकास्टमध्ये आणि ॲस्ट्रॉलॉजर्स डायरी म्हणजे माझे जीवनातले अनुभव, कुणी प्रश्न विचारायला माझ्याबरोबर जॉईन होणं, मगाशी मी त्याचा उल्लेख केला तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. याच्यातनं आणखीन ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांना सुद्धा काहीतरी नवीन नवीन माहिती मिळेल, अनुभव शेअर होईल. पॉडकास्टमध्ये पत्रिका शेअर कशी करायची असे थोडेसे प्रश्न येतील, ते बघूयात आपण जसं पुढे जाऊ येतच तसं कसं करता येईल, एडिटिंगमध्ये कसं करता येईल वगैरे वगैरे. आणि हा उपक्रम चालू ठेवूया. अर्थातच तुमचं सगळ्यांचं याला प्रोत्साहन मिळालं, सहकार्य मिळालं, तुम्ही आवडतंय म्हणाला तरच पुढे जाऊया. तुमचं असं सगळ्यांचं म्हणणं असेल की नाही नाही सर बोरिंग आहे वगैरे, कुणी असं कुणी म्हणणार नाही, पण काही रिस्पॉन्स येणार नाही असं सुद्धा होऊ शकतं. तर असं झालं तर मात्र मग थांबावं लागेल, तेव्हा थांबूया. गरज आहे तिथं, म्हणजे डिमांड अँड सप्लाय असं नाही का, इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा असतं. तुमची डिमांड असेल चालू ठेवू, डिमांड नसेल तर बंद करून टाकू, त्याच्यात काय एवढं. तर बरं वाटलं आपल्या सध्या सगळ्यांशी संवाद करतोय, आनंद वाटला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.